झुला टाकून दे नाही तर मोठा खेकडा या भेटला मजबूत. होय मोठा खेकडा भावेशला कधी दिसता म्हणता मजबूत होता. बघूया आता केवढा निघता तो. अरे बाबा 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 नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो रात्रीचे वाजले 8:30 आणि आपल्याकडे ना खूप दिवसानंतर असा भन्नाटसा प्लॅन आहे. आपण ना खाडीवरती आलो आहे, म्हणजे नदीत आलो आहे मासे पकडायला. तर आता ना पावसाचा सीझन चालू होईल आणि झुल्याने मासे पकडायचं सीझन चालू होईल. त्याच्यामुळे बोललो आता थोडीशी सवय करूया, ट्रेलर घेऊन येऊया. तर पहिल्यांदाच चाललो आहे खाडीमध्ये आणि आता सुकती असेल तर कडेकडेने असंच फिरून मासे बिशे भेटतात का बघूया. शेतकाची पिल्ला बिल्ला छोटी छोटी किंवा काळबोंडी असा काय ना काय भेटता काय बघूया. खर्चे बिरेचे काय ना काय पकडूया. म्हणजे बऱ्याच दिवसानंतर मजा करू आलेलो आहो. रोशन आहे इकडं आणि हो आमचं भावेश आहे. तर भावेशानं अगोदर सांगत आणि मी काय मासं पकडणार नाही, मी दाखवीन फक्त होय ना. मग कसं तरी रोशनाक तयार केलेलो आम्ही. खरं तर रोशनांनी मी घरना प्लॅन करून आलेलो भावेशाक पोपट बनवतो पण हो काय नको म्हणता. जाऊ दे इथं नाही भावेश तिकडा वाटता आहे ते राहिला आहे ते. तर काळोखातून ना मित्रांनो वाटा लगेच समजत नाही, म्हणजे वाट नसली ना रेग्युलरवाली तर समजत नाही कुठे जायचं ते. तर आलेलो मित्रांनो पोपट होता काय माहीत नाही, पाणी अजून आटलात नाही. हे खर्चे बिरचे दाखव रोशन भावेश. बघूनच घाबरले मी. रोशना त्याकडे टाकी जायची धरून म्हटलं. हो शो मित्रांनो फ्लॉप हा. रोशनाचो माझं बरेच दिवस प्लॅन होतो इकडं मासे पकडूक जाऊचो रात्री, पण आज कळाला आहे पाणी सुकला नाही ना तर तिकडं भेटतील शेतका बितका. कुर्ली तरी बघ रे, हा बीळ बघ एवढा खाल्ला ना कोणीतरी, वाव नाही खाल्ला ना. कुर्ली दाखवलं ना काहीतरी भावेशान रोशन का दाखव रे केवढी आहे. होय चांगली आहे, टाक ती तरी भावेश भाजून तरी काय मासं नाही भेटलं तर. कुर्ले येतात बघितलंस, कुर्ले येतात, बिळा खाल्ला नाही तिकडं. कुर्ले तरी बघा रे, नाही कुर्लेक जाऊया आपण, घाबरू नको. आज मासं भेटलं नाही ना मित्रांनो उद्या कुर्लेक घेऊन जाता इथून. खर्ची दाखवलेली एक तरी दाखव, धरलंस पकडला नाही. बस 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 रोशन 5 पकडलंस ना तरी साधारण भाकरी खाशील. तर आपल्याला ना खाडीत जायचं होतं तिकडे, तर तिकडे अजून पाणीच खाली गेलं नाही. काय म्हणता पकड बघ असलो होतो तो बघ खाई गायब झालो बघ खायचो होतो तो. रोशन इथं ह्याची राप येते राप रोशन ही बघ तो दिसला खर्ची होत्या मित्रांनो. धरला चल असं हात टाकला म्हणजे धरला चल. समुद्रावर जातो तर तेवढं वाव नाही खर्चे पकडले असं मोठे मोठे. भावेश म्हणता रोशनाक दाखवलं टायगर, दाखव टायगर दे केवढं दाखवलंस तो. टायगर हा ना, टायगर उडालो असतो बघ. टायगरचा टायगर आपण लय लहान आम्हाला यो कब झालो काय बोलतात ते का बचडो. धर टायगर तो टाकतो हो चावत तू का मग. टायगर तू टायगर खातो तू नाही तर हाताजवळ आहे तू. आलो वाटतं झुल्यात आले फडफडलो असत असत. हाय इथे एकाच पक्षीचं टाकलेलं. इथे एक चिंगूळ होतं मित्रांनो, हे बघा मोठं टायगर प्रॉन्स आहे. भावेश साधारण रे हो बघ वाटतं इकडे इलत ना. चल इकडे एक चिंगूळ आहे मित्रांनो, टायगर प्रॉन्स आहे. ते एक भेटलो वाटतं, दाखव. म्हणजे बिग साईज नाही पण हे खालं होतं बघ. हे काय टकली कुठली कोण होय रोशन घालू नका. तर इथे ना एक मासा आहे बघा, काय आहे शेतकू. तर शेतकून असा आत जाऊन राहतो तो बघा पळाला. हे काय एक्सपिरियन्स नाही मित्रांनो मासं पकडूचो. पकडलंस काय आता बघ. अरे गेला बघ बाराकुडा. अरे ही मिनी साईज भेटताय. बाराकुडा पकडला रोशनात. हो बघा धर भावेश, खाऊक चांगलो बारीक माशाक माहिती बारीक खाऊक चांगलो ठेव. सगळ्या प्रकारचा मासा. तर टाइमपास वाली फिशिंग चालू आहे, काय पण पकडतोय भेटतं ते मजा येते. पण टायगर 2 सोडला ना भावेश भावेशान नाही सॉरी रोशनान. रोशनान पकडला ना भली मोठी ट्रेव्हॅली. कोकर पकडला ना वाव नाही जीटी जाईंट ट्रेव्हॅली. तर कोकर आहे तो मागासून तर पुढ्यात इकडे ना एक कुर्ली भेटले साधारण चांगल्या साईजची. शाबास. नाही चावली नाही, चावक देऊ नको बाकी काय असती रे. चांगल्या साईजची चावली असती रे. हे मस्त पाणी खारा झालं ना रे आता खाडीतलं. इकडे अजून एक कुर्ली आहे
एका वाटता की दुनिया फिरीत नाही तर तीच ना. अजून एक कुर्ली भेटली आहे. तीच ना. नाही ह्याच्यापेक्षा साधारण मोठी होती ती. याच्यापेक्षा मोठी म्हणजे मग अजून एक मग तिथं होती. तर ते असं आता झाला गडूप आणि आता काही बक्षी ह्याच्यात मित्रांनो. नाही ती तिकडे होती. तिथं तुम्ही त्याच्यापेक्षा साधारण मोठी होती कुर्ली ती. त्यापेक्षा मोठी होती भाई म्हणता. कुर्ली आहेत म्हणजे माका वाटतं खाडीत. आपण उगीच तरी मरतो दुसऱ्यांच्या गाडीत. आपल्या खाडीत कुर्ले घराजवळ. अजून एक कुर्ली भेटली मित्रांनो. पळता बघ रोशन, पळता बघ. मारलांडा आहे. मारलांडा आहे. चावले ना. चालता कुर्ली ती. कुर्ली ती चाव. अरे मोठी भेटली. ही बघा कसली कुर्ली. हे खाडीत कुर्ले भेटतच नाही. फिमेल आहे, मस्तच आहे. आणि कुर्ली भेटता म्हटल्यावर ते भावेश खुश. हा आलो आलो आलो. आता आता पकडच. रापून रापून पकड. आता काही जात नाही तो. भेटलो ना. शाबास चिंगूळ भेटला. दाखव. तर मस्त साईजचा चिंगूळ आहे हा बघा. टायगर प्रॉन्स. बरेच उतरा. माका वाटतं खाडीत राजापूर पर्यंत वर गेलेलो तर टायगर भरपूर भेटते ना भावेश. पुन्हा धर चांगला आहे तिथून टाकात. घालवलंस की नाही तर इज्जत कान पडवला नाही असता. स्वतः म्हणत होता. तर तांबूशी भेटली चांगल्या साईजची. पहिलाच मासा भेटला असं चांगला तांबूशी. म्हणता भावेश म्हणता नाही तर सोडतं तर कान पटवला नाही असता कोणी. भावेश आणि मी. अजून एक खेकडा पकडलाय. चावलाय रोशनच्या. दिला पाय. मस्त साईज आहे तशी. हे बघा कुर्ले तरी भेटतात. रक्त पण आला का? आल्याची मेहनत फुकट नाही जाणार. चावली वाव नाही. रक्त पण आला. झुला टाकून दे नाही तर मोठा खेकडा या भेटला. मोठा मेल्या मजबूत हा. होय मोठा खेकडा. भावेशला किती दिसता म्हणता मजबूत होता. बघूया आता केवढा निघता तो. अरे बाबा बाबा बाबा. अरे कसला कुर्ला आहे रे. खतरनाक साईज. रेड क्रॅब आहे, ग्रीन क्रॅब नाही आहे. कसली साईज आहे खतरनाक. हात काय टाकशील डेंगा पकडूनच काय. कुठून हा खूप डेंगू दाखवणी. मजबूत कुर्ला. हो बघा डेंगू कसलो काय आहे. माहिती. खतरनाक डेंगू. आणि हो एक डेंगू. हे दोन डेंगू तर माका तेव्हा बसच झालं. नाद कुर्ला भरी होता काय बघितलं ना कसला होता. जड आहे. काय होता कुर्लो आहे. हो पण कुर्लो आहे. तर इकडे ना खडप ना काय ना रेव्यानेच फिरतोय मासे पकडायला. कुर्ले भेटत चांगली. भावेश उंच पाण्यात म्हणून जाऊ आपल्या. अरे पण आहे ते वाटतं. तुझे लगेच थांबत नाही. मारूक लागतं. हा बाबा केवढा आहे. एका डेंगू रोशन पकडलंस. पकडलो. एकच डेंगू मोठा या पण. त्याच्या खालू खालू भावेश. होय बघितले पण काय दिसला नाही. पकडून नव्हता वाटता. एकच डेंगू. ही बघा एक परत लगेच भेटली. कुर्ले एकच डेंगू. दाखव कुर्ला. एकच डेंगू मोठी कुर्ली परत. मित्रांनो ना पुढे जातो. पाणी कमी कमी वेळ म्हणून जात होतो आणि कंबारभर पाण्यात आलो. हे बघा एवढा पाणी होत आहे. वावत नाही झालाय. पोटाक लागला रे रोशन. तो बघा ती लाईट दिसता तो भावेशा. ते का कमी पाण्यात ना जाऊचा आहे तरी पण भिजलो वावत नाही. झालं कमी झालं. आता कमी झालं. हा बघा काळबोंडा कसला पकडलो. 7.5 किलोचा खतरनाक साईज. आता बघा पळत. चिंगूळ दिसला एक. बघूया आता पकड जागा आहे. टायगर प्रॉन्स झुल्यात म्हणता हाय नाही. आता तर फाड केला. हाय 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 बोलल्यावर हाय बोललो. अति मोठं रे. हा अति मोठं. हो बघा तो बघ एक अजून दाखवला ना. छोटं पण चालता पकड. काही टाकलं हो हातात माझ्या. म्हटलं दर पिशवी. भाई भेटला ना काय तर लय दिवसान. हो बघ एक पकडला नाही. टायगर प्रॉन्स. हो बघा धर. टायगरत पण लहान साईजचं धर. मिनी टायगरत धर. मिनी टॅगरत आहे. तर आज पाणी ना जास्त खाली जाणारं नव्हतं. आत्ता सकाळचं पाणी जास्त खाली जातं त्याच्यामुळे जास्त पाणी खाली गेलं नाही आणि लगेच टाईट टर्न झाली. तर आता ना खालच्या एका स्पॉटवरती जाऊन बघतोय. तर आज आपण ना पहिल्यांदाच आलो इकडे. तर इकडे कधी मासे पकडायला येत नाही आपण. तर असंच रोशनचा आणि माझा प्लॅन होता बरेच दिवस. मासे भेटतील पण इथे कुर्ले भेटले भेंडी. तर वाटलं होतं शेतकं वगैरे भेटले पण शेतका तर नाही भेटलेत. कुर्ले भेटलेत. साधारण 5-6 भेटलेत वाटतं ना. जास्त 10-12 असतील मला वाटतं. 10-12 कुर्ले भेटलेत. तर मित्रांनो हे बघा मासे तर भेटलेच नाही. आपण मासे पकडायला गेलेलो पण खेकडे मात्र ते वाळूत बघा कसले भेटले मस्तपैकी. म्हणजे खडप वगैरे पण नव्हतं. बघा कसले खेकडे भेटले. हा बघा केवढा आहे. जवळजवळ 2 डेंगे पकडल्याचे तर अर्धा किलोच्या वरती होईल कदाचित. रोशन हा पळाला बघ खाली गेला. बाबूला पकडून राहतात. पकडून राहिला आता.
तर हा एक आहे 4 खेकडे चांगले भेटले मोठे मस्तपैकी. एक तांबूस आपण रोशनानं पकडला ना, हा बघा ही चिंगडं आहेत, टायगर प्रॉन्स आहेत हे सगळे छोटेवाले. ही एक तांबूशी चांगली आहे 12 कोडे तर बघूच नको. दांडोशी पकडलं रोशनी की काय पकडलं असंच. हे 2 12 कोडे पकडलं रोशनानं, 4 मासे भेटले फक्त बघायचं होतं शेतकं वगैरे भेटेल का, पण शेतकं होती खूप छोटी होती, खूप म्हणजे खूप. ही बघा ही साईज. तर हा कोकर आहे, हा लयच मोठा आहे. पण माझी आली कुर्ले भेटले बस. म्हणजे खाली गेलो ना त्याची मेहनत वाया नाही गेली. तर उद्या भेटू उद्या. मित्रांनो रात्रीचे 9:30 वाजलेत आणि पाऊस पडोक वेळ आहे. अजून चढणीचे कुर्ले केव्हा पकडूक भेटेल माहीत नाही. आम्ही आलो खाडीतले खेकडे पकडायला. खाडीतले कुर्ले पकडूया आज. रोशन आहे आणि समोर भावेश आहे, तो नंतर दाखवतोय वडापाव खात आहे. तर आता इथे बसलो आहे, अजून प्लॅन सुरुवात नाही केला आहे. लोकेशनवर पोचलो आहे, थोडंसं खाली चालत जायचं बाकी आहे. तर आता खाली जातो. पाणी खाली असेल वाटतं, लो टाईड असेल. तर बघूया कुर्ले भेटतात काय. साधारण 10 20 25 कुर्ले भेटले तरी बस आहेत ना भावेश. पण जाणते भेटू बघू चांगल्या साईजचे. आणि आता येता येताच बिबट्या दिसलो आहे. तर खतरनाक जोक होता मित्रांनो. आता येत होतो ना तर लांब दिसला जनावर कोणतरी, असा क्रॉस झाला. हा भावेश बोलतो कोल्हा होता तो, मी बोलतोय डुक्कर होता वाटतं. आणि गेलो जवळ आणि तिथे एक नाका होता असा वर गेलेला रस्ता. तर भावेशने बॅटरी मारली. फक्त जवळजवळ 10-15 फुटावर बिबट्या तिथेच उभा राहिलेला, एकदम क्लोज बाहेर रस्त्याच्या. एकदम खतरनाक थांबलेला होता बराच वेळ. तर एकदम खतरनाक दर्शन दिलं. म्हणजे आपण असं प्राणी संग्रहालयात बघतो ना तसा सीन होता खतरनाक. आणि जात नव्हता तो. आमची टॉर्च चुकवत तिथेच जाऊन लपला आड. मग आम्ही इकडून गेलो, मग परत पळाला मग वरती आणि वरती जाऊन डोळे देत होता. मग आम्ही निघालो. मागून एक 4 व्हीलर आली, मग थांबलो नाही. तर शॉट घ्यायचा प्लॅन होता पण मोबाईल काढेपर्यंत गेलो. तर कुर्ले पकडणारा माणूस आमचा हो आहे, ग्लोव्ज बीज घातला ना हातात. आणि कुर्ले दाखवणारा माणूस तो आहे आणि पिशवी पण त्याच्याकडेच आहे. मी कॅमेरामॅन हो. तर पाणी ना खूप खाली गेले. सुकतीला आलोय आज खेकडे पकडायला. बघूया सुकतीचे खेकडे कसे भेटतात ते आज. पहिलाच खेकडा दिसलाय, तो पण मोठा. दाखव रोशन, बघूया. धुवून काढ एकदा. रोशन आपल्याकडे पाणी आहे. नाही असा करू नको, साड्यावर नाही आपण. हा बघा पहिलाच खेकडा भेटलाय मोठा, मेल खेकडा आहे. झाला जो पिशवीत वजन. तर सफर चालू झाले चिखलाची. तर इकडे ना चिखलच आहे जास्त, तर पाय जातात तर अपारप आहेत. तरी कुर्ले बघूचे सोडूचा नाही आहे. इकडे मुळं आहेत नाही तर पाय एवढे खाली जात नाही. तिकडे लय पाय खाली जातात. आणि इकडे सगळं ही कांदळवन आहे. तर ह्याच्यात पाणी नंतर भरलं ना मग भरतीला खेकडे भेटतात इकडे चांगले. इकडे 2 खेकडे भेटलेत साधारण मीडियम साईजचे. पहिलोच मासो पकडला रोशन. गुंजा आहे हा बघा, टाकून दे पिशवीत. त्याच थांबला होता चांगलाच, पकडला रोशन. आणि हो बघा हैर लांबडो येईल ही घरी एक लागतं आपल्या कधी कधी. तर इकडे खेकडा दाखवला आहे भावेशने रोशनला, एका डेंगाचा. एक डेंगू खाया तुझं मोठा आहे दाखव. चांगली साईज आहे. अरे बाबा आत्ता कशा भेटता. डेंगू गळवून पळाला रे. आत्ता माका वाटतं भावेश का रापूक लागत ना डेंगू घरून. हो का डेंगू हातात. तिबो भेटली हा. भावेशान मारलान पण असता आता एका. चलत ये तू. मस्त मोठी कुर्ली आहे ती बघ. पुढं पण आहे. तर चौकोना काय कळत नाही. मोठं होतं होय चौकोन. मग दाखव मस्त आहे ना मोठी, चांगली आहे. आपल्या पाय त्याचं पण जीव वाचलो आणि कुर्ली आपल्याकडे येली पण. कुर्ली टाका तू काय उशिरा यायची. तू नाही आलंस तरी चालत वरती होय ना. अजून एक भेटला, बऱ्याच टायमाने भेटला एक खेकडा. मोठा आहे पण सगळे मेलच भेटत आहेत ना. 4-5 खेकडे भेटलेत. फिरून तर सगळा झालाय. जरासा बाकी असत फक्त फिरोचा मित्रांनो. तर इकडे ना एक चिंगूळ भेटलाय बघा. हा बघा
चांगली साईज आहे, टायगर प्रॉन्स आहे. भवेश टाकू याच्यात. टायगर काय वाटत खिशात ठेवतोस तुझ्या? रोशनाचं ठेवलं असतं. तुझ्या ठेव ना, नको. चिंगूळ चावताय. तर इकडे ना एक गुंजा दाखवलो रोशनाक, बघूया झुल्यान पकडता काय. गेला हसता म्हणजे गेला इथं. झुल्यात नाही रे, गेला होता. इज्जत घालवलं ना रोशनानं. एक मोठा गुंजा दाखवला होता चांगला. हो कुर्ले पकडूच्या लायकीचा माणूस आहे फक्त. तर गुंजा पकडला ना मित्रांनो, दगडातनं गुंजी बरीच होती. घालवला पडला. आबा 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 इथं 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 गोल फिरता इथं बघ. हो पकडलेला मासा पण सोडून देताय. म्हणून मासे मारल्याशिवाय टाकू नये पिशवी. अजून रोशन दाखवतो तुका मोठा. सगळीच मोठी होती पण जो याक पकडी सगळी गेली. अरे माशावर माझा हात नाही. बरीच गुंजी हे इथं थांबले. एक पकड त्या पुढचा. एक पकड एक पकड. गोल फिरता म्हणजे पकड. भेटला ना. शाबास. मासा तरी पकड पासा. तांबवसा दाखवला नाही. लहान असत दाखवा आधी केवढा आहे. ऐकत नाही. अर्धा किलोचं पीस हा वाटता. दाखव रोशन आधी आणून बघूया केवढं पीस पकडलं तांबवशाचं. हो मेल्या गोबरो. तांबवसा म्हणताना गोबरो दाखवतो. दाखव इकडं इकडं. गोबरो गोबरो पकडला तांबवसा म्हणून. काय भावेश तू इज्जत घालवलं सगळीच. नाही तू काय ह्याच्यावर समजला नाही. बिबट्याचं कोल्लो बोलला होतो. हा आता मित्रांनो बरोबर कळाला की बिबट्याक कोल्लो उगाच नाही बोललो तू. कुर्ली नाही म्हणून कुर्ली दिसली बाबा पुढ्यात एक मोठी आहे. पण कुर्ले भेटलेत 4-5 पण मोठे भेटलेत. मोठे भेटलेत. तर भरती खाली होताना ना खेकडे चांगले भेटतात. तर आज काही ताण नव्हता तरी पण आलो होतो. तर काल रात्री गेलो होतो आपण खाडीमध्ये मस्त तरी खेकडे भेटल्या. तिथेच जातो ना लगेच. एवढ्यात घरी जाऊन जेवण झोपलेलो असतो. पण एवढ्या लांब आलो. साधारण किती 5-6 भेटले ना खेकडे असतील. साधारण 6-7 असतील. वाढवूया 2-6-7 खेकडे भेटले असतील. ते बघायला मिळतीलच इथे. तर मित्रांनो इकडे बघताय एवढ्या कुर्ल्या भेटल्या फक्त. ह्याच्यापेक्षा जास्त तर आपल्याला रात्री खाडीत भेटल्या. आपल्या खाली नदीत 1, 2, 3, 4 मोठ्या भेटल्या आणि 4-5 मीडियम आहेत. गोबरो एक पकडला ना रोशनन. हे बघा ह्या रात्रीच्या आपल्या खाडीत भेटलेल्या, ह्या आत्ता पकडलेल्या. तर चला आता घरी जाऊया आणि हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.